विद्यार्थी मित्रांनो, गलवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, क्लास 10 चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नॉमेट्री त्रिकोणमिती आणि महत्त्वमापन. एखाद्या झाडाची उंची काढायची आहे, टावरची उंची काढायची आहे, तर ट्रिग्नॉमेट्रीचा भरपूर असा उपयोग होतो. आणि आज आपण 6.2 मधलं क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 पाहण्यापूर्वी क्वेश्चन नंबर 1, 2चा एक व्हिडिओ आहे, 3चा एक व्हिडिओ आहे, 4चा एक व्हिडिओ आहे. व्हिडिओ नंबर 7, 8, 9 अवश्य पहा, म्हणजे तुम्हाला हा प्रॉब्लेम अतिशय सोपा वाटेल. पेज नंबर 137, 6.2 क्वेश्चन नंबर 5. A stork break a tree and tree top rested 20 meter from base of tree. वादळ आलेलं आहे. वादळामध्ये एक झाड तुटून पडलेलं आहे. एक झाड होतं आणि ते मोडलं आणि जमिनीवर टेकलेलं आहे. आणि जमिनीच्या बुंद्यापासून, झाडाच्या बुंद्यापासून ते 20 मीटर अंतरावर आहे. मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. तो जमिनीशी कितीचा कोन करतो? 60 अंशाचा कोन करतो. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. झाडाची उंची आपल्याला काढायची आहे. आणि मित्रांनो, वर्ड प्रॉब्लेममध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे इमॅजिन करणे, कल्पना करणे की एक झाड उभं आहे, वादळ सुटलेलं आहे, जोराची हवा आली आणि मधातच ते काय झालं, झाड ब्रेक झालं, तुटलेलं आहे. आणि तुटलेला भाग काय होईल? मग जमिनीवर होईल. आता मी पण थोडासा आज मला रस्त्यामध्ये एक फांटी भेटलेली आहे केळ्याच्या झाडाची, आणि आपण हे झाड समजू, एक झाड समजू याला. असं हे झाड आहे, असं हे झाड आहे, असं या प्रकारे झाड आहे, मोठं झाड आहे. हा याचा काय आहे सांगा? दिस इज द टॉप ऑफ द ट्री. हा ट्रीचा टॉप आहे, ट्रीचा हा वरचा भाग आहे, आणि हा याचा खालचा भाग आहे. याला आपण बुंदा म्हणू किंवा याला बेस म्हणू. आता या प्रकारे झाड उभं आहे, भरपूर मोठं झाड आहे, वादळ आलेलं आहे. आता ही पूर्ण झाडाची उंची आपल्याला काढायची आहे. वादळ आलं आणि झाड या ठिकाणी ब्रेक झालं आणि जमिनीवर टेकलं. कुठं टेकलेलं आहे? जमिनीवर. इथून इतकं तुटलेलं आहे आणि जमिनीवर टेकलेलं आहे. या प्रकारे मित्रांनो, जिथं तुटलं तिथपर्यंतच्या भागाला आता आपण एक पहिले झाड काढून घेऊ. हे झाड आहे, मोठं झाड काढतो, मोठं झाड काढतो. हे झाड या ठिकाणी ब्रेक झालं, या ठिकाणी ब्रेक झालं, म्हणजे ही झाडाची बी ए इथं ब्रेक झालेला आहे. याला म्हणतो स्मॉल ए. या ठिकाणी ते काय झालं? तुटलं, ब्रेक झालं, तुटलं. आणि हा याचा सी भाग आहे, हा जमिनीवर पडला या ठिकाणी. याला म्हणतो सी, याला म्हणतो सी डॅश. इतका भाग जो आहे तो जमिनीवर पडलेला आहे. मित्रांनो, थोडंसं आपण हा जो भाग आहे इथं दाखवू. या ठिकाणी याला ब्रेक करू. या प्रकारे हे झाड आहे, इथून इतकं झाड आहे, बरोबर आहे. आणि इथं ते ब्रेक झालेलं आहे. ब्रेक झाल्यामुळं तो इतका भाग काय झाला, इथं येऊन बसलेला आहे, सी या ठिकाणी. आलं लक्षात? म्हणजे सी ए आणि हा बी याची लांबी समान आहे. पूर्ण झाडाची उंची किती आहे? इतका भाग ए मीटर, हा भाग बी मीटर. देन व्हॉट इज द हाईट ऑफ द ट्री? झाडाची उंची किती आहे? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आता जितकं ए सी डॅश होतं तितकंच ए सी आहे. हा झाडाचा बेस आहे, बुंदा आहे, हे झाडाचं टोक आहे, आणि दोघांचं अंतर किती आहे? 20 मीटर. आणि हा हॉरिझॉन्टल जमीन आहे, जमिनीशी कितीचा अँगल केला? 60 डिग्री. आणि या प्रकारे मित्रांनो, आकृती ज्याला काढता आली, फिगर ज्याला डेव्हलप करता आली, त्याला ट्रिग्नॉमेट्रीच नाही, तो कोणतंही शाब्दिक उदाहरण अतिशय सोपं जातं. आता लेट अस स्टार्ट. राईट डाऊन. समजा लेट बी सी इज हाईट ऑफ ट्री. समजा बी सी हे झाडाची उंची आहे,
बी सी हे झाड असून ही त्याची उंची आहे, ही त्याची उंची आहे. त्याच्या खाली लिहा द ट्री ब्रेक्स ॲट पॉईंट ए and rested at C and C dash rested at C. C dash हा भाग C ला लागलेला आहे. मराठीत काय लिहा मित्रांनो? चला, बी सी हे झाड असून बी सी त्याची उंची आहे. झाड वादळामुळे तुटल्यामुळे त्याचा सी डॅश शेंडा हा जमिनीवर सी या ठिकाणी टेकलेला आहे. खाली लिहा ॲज शोन इन द फिगर, आकृतीत दाखविल्याप्रमाणे बी सी इज इक्वल टू 20 मीटर, ए बी इज इक्वल टू ए मीटर, ए बी म्हणण्याऐवजी पी ए म्हणा म्हणजे आणखी सोपं होईल. बी ए इक्वल टू ए मीटर, ए सी इज इक्वल टू बी मीटर. बी आणि एम मध्ये थोडंसं अंतर ठेवा, नाही तर मीटर पूर्ण लिहा, मीटर. सो बी सी इज इक्वल टू ए प्लस बी मीटर इज इक्वल टू हाईट ऑफ ट्री. समजा बी ए बरोबर ए मीटर, ए सी बरोबर बी मीटर, म्हणून बी सी बरोबर ए अधिक बी मीटर बरोबर झाडाची उंची अँड ए सी कॉन्ग्रुएंट टू ए सी डॅश. इतकाच भाग तुटला आणि इतका भाग तुटून इकडे पडला, दोन्ही भाग सारखे. ए सी इज इक्वल टू ए सी डॅश. आणि इथं मित्रांनो प्रत्येक झाड हे जमिनीला लंब असतं. खाली लिहा मेजर ऑफ अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, ट्री इज परपेंडिक्युलर टू ग्राउंड. झाड हे जमिनीला लंब आहे. अँड मेजर ऑफ अँगल ए सी बी इक्वल टू 60 डिग्री गिवन. पक्ष दिलेली माहिती. आता आपलं काम एकदम सोपं झालेलं आहे. आपल्याला हा 60 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा किती झाला 30. याच्या खाली अंडरलाईन करतो कारण हे आपण शोधून काढलेलं आहे. म्हणजे हा झाला 30, 60, 90चा ट्रायंगल. आणि आपल्याकडे 30, 60, 90साठी 3 सूत्र आहेत. पहिलं सूत्र काय? साईड अपोजिट टू. पहिलं सूत्र काय पहा, साईड अपोजिट टू 30 डिग्री, साईड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस. 30 अंशासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. 60 अंशासमोरील बाजू बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू हायपोटेनियस. 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. आणि तिसरं सूत्र काय? साईड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3 इंटू साईड अपोजिट टू 30 डिग्री. 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3 गुणिले 30 अंशासमोरील बाजू. आणि एक चौथं सूत्र, साईड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस कर्ण. 4 पैकी एक सूत्र वापरायचं कोणतं तरी, म्हणजे आपल्याला ते साईन कॉस टॅन कोसेक कॉट ते काय वापरायचं काम नाही. आता 30 अंशासमोर किती आली 20, आणि ही झाला कर्ण ए सी. चला लिहा 30 अंशासमोरील बाजू बरोबर 30 अंशासमोरील बाजू बरोबर इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी साईड अपोजिट टू 30 डिग्री, साईड अपोजिट टू 30 डिग्री इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस. साईड अपोजिट टू 30 डिग्री, साईड अपोजिट टू 30 डिग्री. चांगलं लिहितो. इज इक्वल टू हाफ इंटू हायपोटेनियस. चला 30च्या समोर कोण आहे? बी सी. बी सी इज इक्वल टू
half into which is the hypotenuse? AC. Now this is 20. Half into AC. AC is equal to 20 into 2. AC equal to B equal to 40 मीटर. मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांसाठी 30 अंशासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. BC बरोबर अर्धा गुणिले AC. 20 बरोबर 1/2 गुणिले AC. AC बरोबर 20 गुणिले 2 बरोबर 40 मीटर. कामच सोपं झालं मित्रांनो. 40 मीटर म्हणजे इतकी बाजू सापडली. हे बी 40 मीटर आणि हे बी 40 मीटर. आता मला शोधायचं ए. काय शोधायचं आहे? ए. आणि ए हे कोणाच्या समोर आहे? 60च्या समोर. मग सेकंड सूत्र लिहा आता. साईड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3/2 इंटू हायपोटेनियस. 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. 60च्या समोर कोण आहे? अपोजिट म्हणजे समोर. ए बी. हायपोटेनियस कोणता आहे सांगा. विच इज द हायपोटेनियस. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. विच इज द हायपोटेनियस. आकृतीत कर्ण कोणता आहे? चला ए बीची किंमत माहिती नाही. ए. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ हायपोटेनियस? 40. 20 स्क्वेअर रूट ऑफ 3 मीटर. ए बी सापडला आणि बी पण सापडला. आता झाडाची उंची काढायची. संपलं कामच. लिहून टाका. हाईट ऑफ द ट्री इज इक्वल टू हाईट ऑफ ट्री इक्वल टू ए प्लस बी मीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? What is the value of A? 20√3 plus 20 मीटर. आणि याला आपण असं करू शकतो. 20√3 प्लस 1 21.73 प्लस 1 22.73. मित्रांनो मल्टिप्लिकेशन करा आणि तुमचं मल्टिप्लिकेशन आलेलं मल्टिप्लिकेशन यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तोपर्यंत मी मराठी माध्यमासाठी सांगतो. झाडाची उंची बरोबर ए अधिक बी मीटर. एची किंमत 20 वर्गमुळात 3 अधिक मित्रांनो इथं 40 आहे बरं. मी चुकीनं 20 लिहिलं. बरं झालं आपण कन्फर्म केलं. 40 म्हणजे मग आता 20 जर कॉमन काढलं तर √3. 20 दुने 40 म्हणजे इथं आले 2. पहा मित्रांनो पाहता चूक झाली. 20 गुणिले 3.73. ॲक्च्युअली इथं सुद्धा आपलं उत्तर संपलेलं आहे. आणि इतकं करण्यापेक्षा आपण काय करू? याला इथं सिम्प्लिफाय करू. काय करणार आपण? 20 गुणिले 1.73 गुणिले 40. 1.73 6 7 दुने 14 1 2 अधिक 40 आणि 34 आणि म्हणून एंड करा. म्हणून झाडाची उंची बरोबर 74.60 मीटर. हाईट ऑफ द ट्री इज इक्वल टू 74.60 मीटर. इथपर्यंत केलं असतं तरी चाललं असतं, पण पुढची स्टेप सोडून घ्या. कशाला अर्धा मार्क जाऊ द्यायचा? कधी कधी अर्धा मार्क यायला असतो आणि इथपर्यंत केलं तरी चालतं. या प्रकारे मित्रांनो साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट OH AH OA सकल क सल हे 6 गुणोत्तर. पुन्हा मग यांच्या व्हॅल्यू साइन 30 बरोबर किती सांगा? साइन 30 बरोबर किती? 1/2 बरोबर आहे. ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवा. याच्यापेक्षा कोणतंच रेशो वापरायचा नाही. फक्त 4 सूत्र लक्षात ठेवायचे. साईड अपोजिट टू 30 डिग्री सांगा काय सूत्र आहे? म्हणा माझ्या पाठीमागं. 1/2 इंटू हायपोटेनियस 1/2 गुणिले कर्ण. साईड अपोजिट टू 60 डिग्री 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले हायपोटेनियस कर्ण. 45 अंशासमोरील बाजू बरोबर 1/2 गुणिले कर्ण. 1/√2 इंटू हायपोटेनियस साईड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू
हे जरा महत्त्वाचं आणि नवीन सूत्र आहे. इज इक्वल टू साईड अपोजिट टू √3 इंटू साईड अपोजिट टू 30 डिग्री. हे 4 सूत्र जर पक्के मनात बसले तर तुम्हाला कोणताच रेशो वापरायचं काम पडणार नाही. मित्रांनो, एका गावाला जायला 3-4 मार्ग असू शकतात. आपण सोप्यात सोपा मार्ग निवडायचा प्रयत्न केलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे क्वेश्चन नंबर 6 कडे. मित्रांनो, एक व्हिडिओ 2दा-3दा पहा. वर्ड प्रॉब्लेम एकदम लक्षात येतील अशी अपेक्षा करू नका. 2दा-3दा पहा, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सोडवा, स्वतःची पद्धत डेव्हलप करा. आणि मित्रांनो, बी रेडी फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबाव द ग्राउंड. म्हणजे एक पतंग आहे आणि तो आपण पहिले इंग्रजीत घेऊन टाकू. अबाव द ग्राउंड. द स्ट्रिंग म्हणजे दोरा अटॅच टू द काइट इज टाईड ॲट ग्राउंड. इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ ग्राउंड. assuming that the string is straight, find the length of string. मराठीत काय म्हटलेलं पहा, पेज नंबर 137 वर. अतिशय सोपं उदाहरण आहे आणि आपल्या आवडीचं आहे, कारण पतंग आलेला आहे. एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, इथं पतंग आहे. आता माझं बी ड्रॉइंग थोडंसं जेमतेम आहे. ड्रॉइंग माझं पण जेमतेम आहे आणि त्याच्यामुळं आणि हा पतंग आहे, हा पतंग आहे. समजून घ्या मित्रांनो, कारण आता आपलं ड्रॉइंग तसंच आहे. आपल्याला खाली द्यावं लागतं की आंबा काढला का ॲपल काढलं, मग समजतं लोकांना. यस, दिस इज ॲपल, दिस इज काईट. आणि हा काईट या प्रकारे उडत आहे. हा झाला दोरा, किंवा याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू स्ट्रिंग. दिस इज स्ट्रिंग. आणि इथं उडवणारा विद्यार्थी किंवा मुलगा उभा आहे. एक पतंग उडताना जमिनीपासून 60 मीटर लंब उंचीपर्यंत पोहोचतो. मित्रांनो, इथं काईट आहे, काईट आहे आणि लंब उंची म्हणजे परपेंडिक्युलर टाकायचा. ह्या परपेंडिक्युलर टाकायचा. ही जमीन आहे म्हणजे हा जमिनीला काय झाला, दिस इज द ग्राउंड, मराठीत जमीन. दिस इज द काईट, दिस इज द काईट. हिअर इट इज द पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी अँड दिस डिस्टन्स इज 60 मीटर. मित्रांनो, पतंग ह्या ठिकाणी आहे. इथं तो दोऱ्यानं विद्यार्थी मुलगा घेऊन पतंग उडवत आहे. ॲक्च्युअल पतंग असं इकडं पाहिजे बरं उडवताना, पण आता मी इकडं काढलेला आहे. थोडंसं समजून घ्या. आणि या प्रकारे हा 60 मीटर लंब उंचीवर आहे आणि हा याचा काय आहे, दोरा आहे. ॲक्च्युअल पतंग असा पाहिजे या प्रकारे, असा थोडी उडणारी स्ट्रेट. बरं ठीक आहे, चला. आता पतंगाच्या दोऱ्याचे टोक जमिनीवर बांधले. हा दोरा आहे आणि इथं जमीन आहे, इथं बांधलेला आहे. आणि जमीन व दोरा, दिस इज द स्ट्रिंग, दिस इज द ग्राउंड. द अँगल मेड इज 60 डिग्री. सो अँगल KAB इज 60 डिग्री. दोरा कुठेही वाकलेला नाही असं गृहीत धरून दोऱ्याची लांबी काढा. आपल्याला दोऱ्याची लांबी काढायची आहे. फाइंड आउट द लेंथ ऑफ स्ट्रिंग. पतंग इथं उडत आहे, लंब उंची टाकली, 60 मीटर आली. इथं विद्यार्थी हातात पतंग घेऊन उडवत होता. त्यानं ते पतंग इथं दोऱ्यानं खाली जमिनीवर बांधून दिलेला आहे दगडाला एखाद्या. आणि जमीन आणि हा दोरा याच्यामध्ये 60 डिग्रीचा अँगल झालेला आहे. आता काही नाही, याचा 60 हा 90. सांगा, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल के. तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल के, त्याच्या खाली अंडरलाईन करतो म्हणजे आपल्याला लिहायला सोपं आहे. लिहा मित्रांनो. लेट के इज काईट. लेट के इज काईट अँड द स्ट्रिंग attached to the kite is tied to ground at A. मराठी मीडियमचं नंतर सांगतो. इथंच पाहायचं आणि लिहायचं म्हणजे आपल्याला जास्त इंग्रजीचं आपली परीक्षा व्हायला नको. इट मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ ग्राउंड. सो मेजर ऑफ अँगल KAB इक्वल टू 60 डिग्री. KA परपेंडिक्युलर टू KA नाही, KB
perpendicular to AB ground. So KB is equal to 60 meter. KB is equal to 60 meter. समजा के या ठिकाणी पतंग उडत आहे. के पासून जमिनीवर लंब टाकला म्हणून KB बरोबर 60 मीटर. KB लंब AB जमिनीला म्हणून KB बरोबर 60 मीटर. पतंगाचा दोरा जमिनीवर ए या ठिकाणी बांधलेला आहे म्हणून म्हणून मापन कोन KAB बरोबर 60 अंश. आता उदाहरणच सुटलं मित्रांनो. आता खाली लिहा. इन ट्रायंगल KBA मेजर ऑफ एंगल K प्लस मेजर ऑफ एंगल B प्लस मेजर ऑफ एंगल A इक्वल टू 180 डिग्री. एंगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. व्हॉट इज द मेजर ऑफ एंगल K माहिती नाही, शोधून काढायचं. व्हॉट इज द मेजर ऑफ एंगल B 90 डिग्री. 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मित्रांनो तुमचं उत्तर काढा. व्हॉट इज द मेजर ऑफ एंगल A आणि तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मेजर ऑफ एंगल K इज इक्वल टू तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. त्रिकोण KBA मध्ये मापन कोन K, M कोन B अधिक M कोन A बरोबर 180 अंश. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. Kचं माप माहीत नाही. Bचं माप 90 अधिक 60 150. 180 वजा 150 आणि तुमचं उत्तर किती आलेलं आहे? तुमचं आणि माझं उत्तर मॅच होत आहे का पहा? 30 डिग्री. आणि म्हणून त्रिकोण KAB कोणता त्रिकोण झाला? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणून ट्रायंगल KAB इज 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. आणि म्हणून त्रिकोण KAB हा 30, 60, 90 त्रिकोण आहे. आणि आपल्यासमोर 30, 60, 90 म्हटलं की 3 सूत्र लक्षात आले पाहिजे. 30 समोरील बाजू अर्धा गुणिले हायपोटेनियस. 60 समोरील बाजू वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले हायपोटेनियस कर्ण. आणि 60 अंशासमोरील बाजू वर्गमुळात 3 गुणिले 30 अंशासमोरील बाजू. हे झाले 3 सूत्र. आणि 45 अंशासमोरील बाजू बरोबर 1/√2 इंटू हायपोटेनियस 1 भागिले वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. 4 सूत्र ज्याच्या डोक्यात फिट बसले त्याला या पुस्तकातलं कोणतंही ट्रिग्नोमेट्रीवर आधारित उदाहरण 100% सोडवता येईल. आता मला शोधायचं काय सांगा? व्हॉट इज टू फाइंड आउट? मला AK शोधायचं का मला AB सोडवायचं का मला KB शोधून काढायचं? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये काढा, पोस्ट करा. मला काय शोधून काढायचं आहे? फाइंड द लेंथ ऑफ स्ट्रिंग. दोऱ्याची लांबी किती? आणि दोरा म्हणजे K. आपल्याला शोधायचं K आणि K हा काय? हायपोटेनियस. K काय? हायपोटेनियस. 60 डिग्री दिलेलं आहे. ती कोणासमोर आहे? 60 डिग्री समोर. द साइड अपोजिट टू 60 डिग्री इज 60 मीटर. 60 अंशासमोरील बाजू 60 मीटर. म्हणजे आपल्याला 60 अंशासमोरील बाजूचं सूत्र चालतं. राईट डाऊन. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनियस. चला, विच इज द साइड अपोजिट टू 60 डिग्री? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले कर्ण. 60 अंशासमोरची बाजू कोणती आहे? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. इंटू हायपोटेनियस कर्ण कोणता आहे? तुमचं उत्तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. KB बरोबर वर्गमुळात 3 भागिले 2 गुणिले K. आता कशाची किंमत माहिती आपल्याला? KBची 60. चला, आणि उत्तर पटापट मित्रांनो काढायचं आहे. बाकीच्या स्टेप मनानं करायच्या आहेत. 60 × 2/√3 60 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3. आणि वर्गमुळात 3 हे अपरिमेय संख्या आहे म्हणून आपण काय करू आता? हे आपलं ओरिजिनल प्रॉब्लेम. मल्टिप्लाय बाय √3 डिवाइड बाय √3. वर्गमुळात 3 ने गुणाकार करा, वर्गमुळात 3 ने भागाकार करा.
वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 9 आणि 9चं वर्गमूळ 3. 3 into 3 9 स्क्वेअर रूट ऑफ 9 3 किंवा स्क्वेअर रूट ऑफ 3 स्क्वेअर 2 टाइम्स आलं. 5 into 5 5 स्क्वेअर 6 into 6 6 स्क्वेअर रूट 3 into रूट 3 स्क्वेअर square and square root gets cancelled. What is the answer? 340 root 3. And what is the value of root 3? वर्गमुळात 3 ची किंमत किती सांगा. तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. उदाहरणात दिली असेल तरच वापरायची, नाहीतर पुढचं काम करायचं नाही. 0चा 0 चला मल्टिप्लिकेशन करा. 1.73 गुणिले 40 करा. 40 गुणिले 40 into 1.73 करा. 7 चौक 28 4 एक 4 4 त्रिक माझाच गुणाकार चुकलाय काहीतरी, पुन्हा एकदा करतो. 0 7 चौक 28 4 एक 4 1 2 1 2 लिहा मित्रांनो. KA इज इक्वल टू 69.20 मीटर. आणि आता एंड करा. काय विचारलंय पा, फाइंड द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. चला एंड करा. सो लेंथ ऑफ स्ट्रिंग इज इक्वल टू 69.2 मीटर. म्हणून दोऱ्याची लांबी बरोबर 69.20 मीटर. आणि याला फ्रेम करा. मित्रांनो कोणताच रेशो वापरायचा नसेल, आपल्याकडे 6 रेशो आहे, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. मग कोणतं रेशो वापरायचा हा प्रश्न. पुन्हा रेशो जर वापरला आणि ते आलं tan 60, मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 60. पुन्हा tan 60 ची किंमत काढा. त्याच्यासाठी पुन्हा ट्रायंगल काढा. पुन्हा व्हॅल्यू ठेवल्यावर आपलं उत्तर कुठेतरी येईल. आणि याच्यापेक्षा कोणताही रेशो वापरण्यापेक्षा 4 फॉर्म्युले लक्षात ठेवा. कोणते 4 फॉर्म्युले आहेत पुन्हा एकदा रिवाईज करतो. ट्रायंगल कोणता आहे 30 60 90. चला पहिला फॉर्म्युला काय सांगा. पहिला फॉर्म्युला 30 अंशासमोरील बाजू बरोबर 30 अंशासमोरील बाजू बरोबर अर्धा गुणिले कर्ण 1/2 इंटू हायपोटेनियस. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू रूट 3/2 इंटू हायपोटेनियस. वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण हे झालं 2. आता यातच एक सूत्र आहे आणखी. 60 अंशासमोरील बाजू बरोबर 60 अंशासमोरील बाजू बरोबर वर्गमुळात 30 अंशासमोरील बाजू. साइड अपोजिट टू 60 डिग्री इज इक्वल टू रूट 3 इंटू साइड अपोजिट टू 30 डिग्री. हे झाले 3 फॉर्म्युले. चौथा साइड अपोजिट टू 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनियस. 45 अंशासमोरील बाजू बरोबर 1 वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. हे 4 सूत्र ज्याच्या डोक्यात बसले त्याला कोणताच रेशो वापरायची गरज नाही आणि कोणतीच व्हॅल्यू शोधायचं काम नाही. मित्रांनो प्रॉब्लेममध्ये रूट 3 ची वर्गमुळात 3 ची किंमत दिली असेल तरच पुढचं काम करा, नाहीतर उत्तर तिथपर्यंत आणून सोडून द्या. मित्रांनो शेवटचा प्रॉब्लेम सोडवताना तुम्हाला अतिशय रिलॅक्स वाटत असेल आणि तुम्ही तो पाहता सोडवला असेल असा मला विश्वास आहे. कारण प्रोसिजर कशी आहे की व्हिडिओ नंबर 1 आणि 2 दोनदा तीनदा पहा. मी सांगितलेली 4 सूत्र 7-8 वेळेला लिहा. अँगल ऑफ इलिव्हेशन अँगल ऑफ डिप्रेशन कसा तयार करायचा. होरिझॉन्टल लाईन नंबर 1 होरिझॉन्टल लाईन नंबर 1 लाईन ऑफ व्हिजन नंबर 2 झाला अँगल ऑफ कोणता अँगल झाला तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. होरिझॉन्टल लाईन दिस इज द लाईन नंबर 1 दिस इज लाईन नंबर 2 हा कोणता अँगल झाला तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. सावधानमध्ये उभा आहे. विच टाईप ऑफ लाईन इट इज होरिझॉन्टल लाईन क्षैतिज समांतर रेषा. मान वरती करून पाहिलं आकाशातून हेलिकॉप्टर उडतंय कोणता अँगल झाला तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. हेलिकॉप्टरमधून जमिनीवर पाहिलं कोणता अँगल झाला तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तर जर पटपट देत येत असतील तर तुम्हाला भरभर प्रॉब्लेम सोडवणं काहीच अवघड जाणार नाही. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. आपलं 6.2 कंप्लीट झालेलं आहे. आता आपण जाणार आहोत प्रॉब्लेम सेट 6 मध्ये. तोपर्यंत हॅव यू गुड डे. मित्रांनो चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 6 पर्यंत पूर्ण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. चॅप्टर नंबर 7 सुद्धा आपण टाकणार आहोत. मराठी माध्यमाचे सुद्धा आपले व्हिडिओ आहेत. तर आपल्या मित्रांना
सबस्क्राईब करायला लावा. तुम्ही सुद्धा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे.